अमेरिकेच्या सीपीसी सेंटरनं मोठा हवामान अंदाज वर्तवलाय। जून महिन्यापासून एल निनो सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या तापमानात सलग 5व्या महिन्यात वाढ नोंदवली गेली आहे। सध्या असलेली न्यूट्रल स्थिती आता एल निनोमध्ये रूपांतरित होण्याची चिन्ह दिसत आहेत। संपूर्ण मान्सून हंगामावर एल निनोचा प्रभाव पडू शकतो असा इशाराही सीपीसीने दिलाय। त्यामुळे यंदाच्या पावसाच्या प्रमाणावर आणि शेतीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। एल निनो म्हणजे काय की ज्यावेळी विषुववृत्तीय प्रशांत महासागराचा जो पूर्वेकडचा भाग आहे तिकडचं जर तापमान वाढलं तर त्याला आपण एल निनो असं म्हणतो आणि त्याची उलट स्थिती असते। ज्यावेळी पश्चिम विषुववृत्तीय प्रशांत महासागराचं जर तापमान वाढलं तर आपण त्याला लानिना कंडिशन्स आहे असं म्हणतो। आणि सध्याचं जर बघितलं तर पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागराचं तापमान वाढताना दिसतंय आणि अजून न्यूट्रल कंडिशन्सच आहे, परंतु जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये तिकडे मान्सून जो आहे तो आपलं एल निनो जो आहे तो सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत। आणि ज्यावेळी एल निनो असतो त्यावेळी आपल्याकडे पाऊस कमी पडतो असं बऱ्याच रिसर्चमधून दिसून आलेलं आहे। आणि त्यामुळं पाऊस आपल्याकडे कमी पडण्याचे चान्सेस आहेत। मान्सूनचा जो पाऊस आहे तो कमी पडण्याचे चान्सेस आहेत। आणि ह्या वर्षीचा जो आपला अंदाज आहे दीर्घकालीन अंदाज, त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की मान्सूनचा पाऊस जो आहे तो सरासरीच्या 92% इतका पडण्याची शक्यता आहे।